देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. एकीकडे देश प्रगतीची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे सास्ती गावातील नागरिकांना मात्र स्वतःच्या हक्काच्या श्वासासाठी संघर्ष करावा लागतोय. WCL बल्लारपूर क्षेत्राच्या ओपन कास्ट खाणीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोळसा जळत आहे. पण या जळणाऱ्या कोळसापेक्षाही जास्त धक्कादायक आहे WCL प्रशासनाची कमालीची अनास्था. गावालगत असलेल्या या ओपन कास्ट खाणीतून सध्या विषारी धुराचे लोट निघत आहे. या धुरामुळे संपूर्ण परिसरात हवेचे प्रदूषण वाढले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याचा सामना करावा लागत आहे. सास्ती गावच्या उपसरपंचांनी या प्रकरणी वारंवार निवेदनं दिली. प्रशासनाचे उंबरठे झिजवले. अखेर गावकऱ्यांनी स्वतः खाणीत उतरून आग विझवण्याचा प्रयत्नही केला. यानंतर जागे झालेल्या खान प्रबंधक YK सिंग आणि उपक्षेत्रीय खान प्रबंधकांनी 48 तासात आग विझवण्याचं आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाला लोकांच्या आरोग्यापेक्षा फक्त कोळसा उत्खनन आणि स्वतःच्या नफ्यात रस आहे. हवेची गुणवत्ता तपासली जात नाही, कारण नागरिकांनी कोणतीही अवैध मदत पुरवली जात नाही. आता सास्तीमधील ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. उपसरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी WCL प्रशासनाला थेट आणि अंतिम इशारा दिला आहे. जर पुढील काही दिवसात ही आग विझवून प्रदूषण नियंत्रणात आणले नाही तर गावात आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार नाहीत, तर सास्ती परिसरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता बघायचंय या जळत्या कोळशावर WCL प्रशासन पाणी टाकतं की गावकऱ्यांचा संतापचा भडका उडतो. चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडेंसह तालुका प्रतिनिधी आनंद मांडवकर, राजुरा.